आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर येणार आहे। मालिकेमध्ये आत्तापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की म्हणजे आनंदीला दिसत नाहीये हे सत्य युगंधर पासून आता प्रत्येक वेळेला लपत चाललं असलं तरी मात्र या वेळेला जेव्हा अवॉर्ड फंक्शन आहे आणि ते सुद्धा ब्रेल लिपीमधील जे काही याचं आहे त्याचं, आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे युगंधरला एका झटक्यात सत्याचा असा काहीतरी उलगडा झालेला आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता महाभयंकर सत्य हे समोर आलेलं आहे। एका झटक्यात मात्र आता युगंधरच्या समोर आनंदीला दिसत नाहीये हे सत्य तर आलंय, पण त्याच वेळेला पृथ्वी आणि इकडे आता इकडे मिताली या दोघांनी मात्र आता इकडे युगंधरच्या समोर हे सत्य जरी आलं असलं तरी आता त्या सत्याची दुसरी बाजू सुद्धा समोर आणलेली आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। अवॉर्ड फंक्शनच्या दिवशी झालेला महागोंधळ कसा घडलाय, आनंदी त्या फंक्शनला कशी गेले आणि आता सगळं सत्य समजल्यावरती पृथ्वीने काय रिॲक्ट केलंय, सगळं सविस्तरपणे पाहू। इकडे आता आनंदी सांगायला लागते की माझ्यामुळे जर का आता या सगळ्यामध्ये इतक्या मोठ्या अवॉर्डसाठी तुम्हाला जाता येत नाहीये ना, तर ही माझ्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। मी या सगळ्यामध्ये मात्र आता स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीये की तुम्ही माझ्यामुळे या अवॉर्ड फंक्शनला जात नाही आहात। आणि यावरती युगंधर म्हणतो, अगं मी तुला सांगितलं ना की माझ्यासाठी हे अवॉर्ड फंक्शन महत्त्वाचं नाहीये, माझ्या मुलांसाठी मला जास्त हे करायचं आहे। आता आनंदी विचार करते, नाही, मालक साहेबांना दोन्हीही इच्छा मी पूर्ण करणार आहे, म्हणजे आता मालक साहेबांच्या मुलांच्या मध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काहीही गैरसमज होऊ नये यासाठी सुद्धा आता मी प्रयत्न करणार। आणि दुसरं म्हणजे मालक साहेबांना किती काही झालं तरी अवॉर्ड नेण्यासाठी सुद्धा आता मी प्रयत्न करणार, असं म्हणत आनंदी विचार करते। आणि त्यानंतर ती आता आरतीला सांगायला लागते की माझी ही चिठ्ठी तू आता पृथ्वीकडे नेऊन दे, असं म्हटलं। आता इकडे पृथ्वीकडे ती चिठ्ठी आलेली आहे, पृथ्वीकडे चिठ्ठी आहे। पृथ्वी आता म्हणजे आधी त्याला खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यावेळेला मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते की म्हणजे आरतीला तो म्हणायला लागतो, का माझी इतकी मोठी फसवणूक आनंदीने का केली, म्हणजे आता या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांच्या सोबत तिने लग्न केलंय, हे का तिने हे केलं। यावरती आरती सांगायला लागते, मुळातच तुमच्यामध्ये आणि मालक साहेबांच्या मध्ये आता कोणताही वाद व्हायला नको म्हणून आनंदीने हे सगळं केलेलं आहे। म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आनंदी मात्र आता म्हणजे तुमच्यापासून सत्याला पाहू इच्छित नव्हती, पण शिल्पाताईंनी सांगितलं म्हणून हे सगळं करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही तिच्यावरती रागवाल म्हणून आता तिला खूप भीती वाटली की तुमचं तिच्या रागवण्याचं काही नाहीये, तुमचं आणि युगंधर सरांचं नातं बिघडायला नको, आणि त्या कारणासाठी हे। पण युगंधर सरांनी तिला आता बायकोचा कोणताही मान दिलेला नाहीये। युगंधर सरांच्या मनामध्ये अजूनही समिधाताईंच्या बद्दलच आपुलकी माया आहे। खरं तर युगंधर साहेबांनी तिला गेस्ट हाऊसमध्ये राहायला सांगितलंय, पण शिल्पाताईंनी तिला आता सर्वंट क्वार्टरमध्ये ठेवलेली आहे। हे सगळं ऐकल्यावर मात्र आता पृथ्वी इकडे चिडलेला आणि चिडलेला पृथ्वी आता धावत पळत इकडे सगळेजण बसलेले आहेत तिथे आलाय। आणि त्यानंतर तो सांगतोय, आनंदी काय आहे हे सगळं, आणि त्यावरती आनंदी जरा घाबरलेली आहे। आनंदी मात्र विचार करते की काय सांगू आता ह्यांना मी, असं म्हणत आनंदी काही बोलणार आणि त्याच वेळेला मात्र आता पृथ्वी सांगतोय, हे बघ मला या सगळ्यामध्ये तुझ्याशी फार काही बोलायचं नाहीये, म्हणजे आता तू हे जे काही वागलेस ना मला आवडलं नाहीये, असं म्हटल्यावरती मात्र आनंदी म्हणते, सॉरी पृथ्वी, ऐक ना, मला तुझ्याशी खोटं बोलायचं। आणि त्यावरती तो सांगायला लागतो, हे बघ मला या सगळ्यामध्ये काही ऐकायचं नाहीये। त्यावरती ती सांगायला लागते, खरं तर मी या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त म्हणजे जे काही केलं ते तुझं आणि मालक साहेबांचं नातं आता टिकवण्यासाठी केलंय, पण त्यानंतर तुला आता जर का मला शिक्षा द्यायची असेल तर तू मला नक्कीच शिक्षा देऊ शकतोस, काहीही झालं तरी मी त्या शिक्षेस पात्रच आहे आणि त्यासाठी तू मला काहीही शिक्षा दे। यावरती तो सांगायला लागतो, शिक्षा तर मिळणार आहे, पण आता सगळ्यांना। मुळातच तो सांगायला लागतो, इतके दिवस मात्र आता लग्न करून तू या घरामध्ये आलेस, पण तुला बायकोचा मान मात्र काही मिळालेला नाहीये आणि ते मी मात्र अजिबात सहन करणार नाहीये। आणि त्यासाठी आता इकडे जर का तुला शिक्षा घ्यायची असेल तर मात्र शिक्षा हीच असेल की या सगळ्यामध्ये तू आजपासून निंबाळकरांची सून, युगंधर निंबाळकर यांची बायको आणि पृथ्वी निंबाळकर, मिताली निंबाळकर यांची आता आई म्हणून या बंगल्यामध्ये वावरशील। ही शिक्षा जर का मान्य असेल तर आणि तरच मी या सगळ्यामध्ये तुला आता
माफ करेन असं म्हटल्यावर ती आनंदी म्हणते, पृथ्वी अरे काय बोलतोयस तू? मालक साहेबांनी कधीच माझा बायको म्हणून स्वीकार केलेला नाहीये. अजूनही मालक साहेबांच्या मनामध्ये समिधाताईंचं आता इकडे अटळ स्थान आहे. आणि त्यावरती पृथ्वी आता सांगायला लागतो, असू दे, मला फरक पडत नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता मी तुला याच फक्त अटीवरती म्हणजे माफ करू शकतो असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, पण मालक साहेबांचं मन मी मोडू शकत नाही. तितक्यात युगंधर आल्यावरती कसला गोंधळ चाललाय असं युगंधरने विचारल्यावरती मात्र आता आनंदी म्हणते, काही नाही. यावरती पृथ्वी म्हणतो, काही नाही कसं? म्हणजे आता काही झालं तरी तुम्ही आनंदीच्या सोबत आता लग्न करून गेले आहेत ना, मग असं असताना तुम्ही तिच्या सोबत? यावरती तो म्हणतो, एक मिनिट काय आहे हे? यावरती तो सांगायला लागतो, हे बघ, मी कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न केलंय ना ही गोष्ट तुला आता मी सांगू शकत नाहीये. यावरती तो म्हणतो, मला ऐकायचं पण नाहीये, पण जर तुम्ही लग्न केलं आहे तर तिला तिचा मान द्यायला नको का? यावरती युगंधर हसायला लागतो, पृथ्वी अरे काय बोलायचंय तुला? यावरती पृथ्वी आता सांगायला लागतो, म्हणजे आता ती तुमच्यासोबत लग्न करून आलेली आहे तर मला वाटते तिचा मान तिला मिळायला पाहिजे. आमच्या आईचा, तुमच्या बायकोचा, निंबाळकरांच्या सुनेचा मान तिला मिळायला पाहिजे. यावरती मात्र आता युगंधर हसायला लागलाय, पृथ्वी निंबाळकरांच्या सुनेचा, तुमच्या आईचा मान तिला नक्की मिळेल, पण मी माझ्या बायकोचा मान तिला इतक्यात देऊ शकत नाहीये, कारण मी समिधाला या सगळ्यामध्ये मात्र आता विसरू शकलो नाहीये. यावरती पृथ्वी म्हणतो, म्हणजे मग तुम्ही तिच्यावरती मात्र आता अन्यायच केलेला आहे. यावरती तो म्हणतो, काळजी करू नकोस, मी होता होईस्तोवर तिचा आता मान देण्याचा तिला प्रयत्न करेन. पृथ्वी म्हणतो, सुरुवात इथूनच करा. तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही अवॉर्ड फंक्शन आहे त्या अवॉर्ड फंक्शनला सपत्नीक जा असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे युगंधरच्या डोक्यावरचं मोठं ओझं हलकं झालंय. आणि त्यानंतर मात्र तो आनंदीकडे हसून पाहतोय, आणि खरंच आनंदी, म्हणजे आता जादूची कांडी फिरवावी तशी आता तू या सगळ्यामध्ये म्हणजे खरंच म्हणजे काय कमाल करतेस, मला आता कळतच नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता हे सगळं चालू असताना इकडे आता युगंधरला पृथ्वी सांगायला लागतो की तुम्ही अवॉर्ड फंक्शनची तयारी करा. बरं झालंय, आनंदीला युगंधर सांगायला, ठीक आहे, मी या अवॉर्ड फंक्शनची मात्र आता तयारी करतोय, तू सुद्धा कर. आणि इकडे पृथ्वी सांगतोय की मी साडी डिझाईन करणार आहे आनंदी तुझ्यासाठी असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे शिल्पा चांगलीच चिडलेली आहे, कारण आता नाही म्हणता म्हणता आनंदीला सगळा मान पान सगळं मिळत चाललंय, जे आता शिल्पा कधीच इच्छित नाहीये की तिला मिळावं म्हणून. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता शिल्पा हे सगळं करत असताना विचार करायला लागते की नाही, जाऊ दे, जे काही असेल ते असेल. आणि शिल्पा तिला सांगायला लागते, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू एक नोकर आहेस, ही गोष्ट मात्र आता विसरू नकोस असं म्हटल्यावर ती मात्र आता आनंदी सांगायला लागते, हो तुम्ही काळजी करू नका. इकडे युगंधर जायला निघालाय, शिल्पाने त्याच्यासाठी कपडे तयार केलेत, तर आनंदीसाठी मात्र आता इकडे कपडे तयार केलेत पृथ्वीने. बरं आनंदी इकडे आता युगंधर सांगतोय की तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत यायचं आहे, मी एकटा जाणार नाहीये, सगळेजण जायला नाही. आणि आनंदी खूप सुंदर तयार झालेली आहे, युगंधर पण तयार झालाय. आणि पृथ्वी सांगायला लागतो, ये होईना बात, म्हणजे आता खरंच तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र काही झालं तरी सुद्धा तिचं स्थान तिला देत आहे, याच्यातच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे असं म्हणत मात्र आता इकडे निघालेली आहे सगळेच जण. पण त्याच वेळेला इकडे धनश्री विचार करते, ते काही नाहीये, काहीही झालं तरी या आनंदीने मात्र आता माझ्या नवऱ्याला सगळ्यांच्या समोरच म्हणजे हे केलेलं आहे, त्या आनंदीचं भांडं मी फोडणार, हिला दिसत नाहीये हे आता युगंधर भाऊजींच्या समोर ज्या वेळेला मी आणेन ना त्याच वेळेला मी आता गप्प बसेन. आणि तसंही फंक्शनला ब्रेल लिपीचंच हे आहे ना, आणि त्याचमुळे आनंदी मात्र आता वाचू शकत नाहीये नॉर्मल गोष्टी, पण ती आता ब्रेल लिपी वाचू शकते. ही गोष्ट जर का मी भाऊजींच्या समोर आणली मग मात्र माझ्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची ठरेल की आनंदीचं भांडं फुटून एकदाची तिला माहेरी रवानगी करता येईल. पण तिला माहीत नाहीये की आता आनंदीच्या पाठीशी पृथ्वीसारखा खंबीर मुलगा आता उभा असल्या कारणाने आनंदीला कसलीही चिंता नाहीये. मात्र आता खरंच अवॉर्ड फंक्शनच्या वेळेला युगंधरच्या समोर ब्रेल लिपीचं मात्र आता सत्य आलेलं आहे, आणि त्याच वेळेला आनंदीला दिसत नाहीये हे सत्य सुद्धा आलेलं आहे. आणि मात्र युगंधरला मोठा धक्का बसलाय. आणि या सगळ्यामध्ये मात्र इकडे युगंधर घरी आल्यावरती आनंदीला याचा जाब सुद्धा विचारणार आहे, पण आनंदीच्या पाठीशी पृथ्वी ठाम उभा असल्या कारणाने मात्र हा सगळा
विषय मात्र इकडेच गडबडणार आहे। पण या सगळ्यामध्ये मात्र आता आनंदी सगळं सत्य सांगणार आहे की मला सत्य लपवायचं नव्हतं, पण मला शिल्पाताईंनी हे सत्य लपवायला भाग पाडलं। त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला त्रास होईल म्हणून मी हे सगळं केलंय असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे युगंधर आनंदीवरती रागवणार का, किंवा या सगळ्यामध्ये युगंधर मात्र आता आनंदीला म्हणजे काय विचारणार जाब, हे सगळं येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे।